जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण या ठिकाणी आलेला आहे। म्हणजेच थोडक्यात एस-पी-आय आणि जी-एस-पी-आयची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे। परंतु सध्या एस-पी-आयची जाहिरात आलेली आहे, म्हणजे मुलांसाठी जाहिरात आलेली आहे। मुलींसाठी एक 2-3 दिवसामध्ये जाहिरात लवकरच वृत्तपत्रातून या ठिकाणी तुमच्या माध्यमापर्यंत पोहोचणार आहेच। तत्पूर्वी या विद्यार्थ्यांनी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना या ठिकाणी सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे। तर ही जाहिरात तुम्हाला मी संपूर्ण जाहिरातीमध्ये लागणारं वय किती असलं पाहिजे, त्याचा जन्मदिनांक किती असला पाहिजे, त्यासाठी पात्रता काय आहे, ह्या सर्व गोष्टीचा या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत माहिती या ठिकाणी सांगणार आहे। तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर निश्चितच अशीच नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी माहिती होण्यासाठी सर्वात अगोदर माहिती तुमच्या मोबाईलला येण्यासाठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळणार आहे। चला तर बघूया या एस-पी-आयची जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीच्या संदर्भामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर सर्वप्रथम काय आहे की एस-पी-आय म्हणजे काय, की सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, की दरवर्षी ही एक्झाम घेते, पूर्वपरीक्षा घेते। या पूर्वपरीक्षेसाठी जे विद्यार्थी 10वी मध्ये शिकतात त्या अशा विद्यार्थ्यांसाठी ही महाराष्ट्र शासनाने जी महाराष्ट्र शासन आहे या महाराष्ट्र शासनाने 1977 साली एक संस्था स्थापन केलेली आहे। तिचं नाव आहे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, जे की छत्रपती संभाजीनगरला आहे। की या संस्थेमधून बरेचसे विद्यार्थी जे आहे हे दरवर्षी संरक्षण सेवेमध्ये अधिकारी पदावर जाण्यासाठी तयार होतात। 11वी 12वी सोबतच हे विद्यार्थी या ठिकाणी आपले जे काही संरक्षण क्षेत्रामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहे या सेवेमध्ये जाण्यासाठी ही पूर्ण तयारी हे शासन त्यांच्याकडनं करून घेतात। तर या ठिकाणी जाण्यासाठी एंट्री कशी आहे किंवा प्रवेश कसा आहे, तर माझं या ठिकाणी विद्यार्थ्यांना असं सांगणं आहे की जे विद्यार्थी सध्या 10वी मध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। की जे मुलं आणि मुली या ठिकाणी 10वी मध्ये आहे असे मुलं का, की ते 11वी 12वी सोबतच ते एन-डी-एची तयारी करणार आहेत, म्हणजेच पुढे या ठिकाणी ते 11-12 सोबतच एन-डी-एची एक्झाम देणार आहेत। चला तर बघूया या माध्यमातून माहिती संपूर्ण। महाराष्ट्राने जे काही संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जी संधी दिलेली आहे, ही संधी देण्याचं कारण एकच आहे की जास्तीत जास्त संख्येने यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू केलेली एक संस्था आहे। या संस्थेतून जास्तीत जास्त विद्यार्थी हे अधिकारी व्हावेत, हा या मागचा मोठा उद्देश आहे। तर या विद्यार्थ्यांसाठी एक पात्रता आहे, ती पात्रता काय, तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे। सोबतच महाराष्ट्र शेजारी जी बॉर्डर आहे जसं की कर्नाटक शेजारी जे काही जिल्हे आहे, जसे की 2-3 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये बिदर आहे, बेळगावी किंवा कारवार जे जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांचे रहिवासी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। म्हणजेच जे कर्नाटक जवळचे आहेत, समजा बिदर, बेळगावी किंवा कारवार जिल्ह्याचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी पात्र आहेत फॉर्म भरण्यासाठी। आणि दुसरं जे आहे त्यांचा जन्मदिनांक किती असला पाहिजे यासाठी फॉर्म भरण्यासाठी, तर जन्मदिनांक जो आहे तो आहे 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011च्या दरम्यान त्यांचा जन्म असायला हवा। अनेक पालकांचं असं पण होतं की जो विद्यार्थी हा 11वी मध्ये असतो परंतु जन्म डेट यामध्ये बसते। बरेच पालकांचे कमेंट्सही येतात की सर आमचे विद्यार्थी या जन्मतारखेमध्ये बसतोय परंतु 11वीला आहे। परत त्याच्यामध्ये असे सांगितलेले आहे जाहिरातीमध्ये की यावर्षी म्हणजे 2025ला तो 10वीची बोर्डची एक्झाम मार्च-एप्रिलमध्ये जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी तो बसायला हवा। म्हणजेच काय की 2025ला तो बोर्डची एक्झाम देणारा असावा। म्हणजेच 11वी 2025 शैक्षणिक वर्ष जे असणार आहे त्या 11वीसाठी तो प्रवेश घेण्यास पात्र असावा। म्हणजे 10वीची या वर्षी म्हणजे 2025ला त्यांनी बोर्डाची एक्झाम दिलेली असावी। त्यानंतर तो बोर्डची एक्झाम दिल्यानंतर पास सुद्धा झाला पाहिजे, 11वीस तो प्रवेशास पात्र असावा, अशी सुद्धा या ठिकाणी पात्रता त्यांनी सांगितलेली आहे। ही झाली समजा शैक्षणिक पात्रता। सोबतच त्यांनी एक शरीराचा मापदंड म्हणजे या ठिकाणी शारीरिक पात्रता या ठिकाणी त्यांनी दर्शवलेली आहे। शारीरिक पात्रतेच्या संदर्भामध्ये सैन्य दलामध्ये अधिकारी बनण्यासाठी जे काही दिलेले सर्व निकष असतात त्या निकषासाठी तो पात्र असला पाहिजे। जसं की आता तो एस-पी-आयला करणार आहे, एस-पी-आयमधून तो एन-डी-एची एक्झाम देणार आहे, तर एन-डी-ए कोण घेतं की यू-पी-एस-सी घेते। तर यू-पी-एस-सीमध्ये जेवढे काही नियम किंवा अटी लागू आहेत शैक्षणिक पात्रतेसाठी त्या त्यांनी सर्व निकषात तो पात्र असायला हवा। म्हणजेच की त्यांचं सध्याच्या घडीला म्हणजे एस-पी-आयमध्ये जात असताना त्यांची जी उंची आहे ही उंची असली पाहिजे 157 सेंटीमीटर, ही मुलांची उंची असली पाहिजे। तर मुलींची जी आहे ती 152 सेंटीमीटरपर्यंत असायला हवी। त्याच्यानंतर मुलांचं जे वजन आहे हे आहे 43 पर्यंत असायला हवं, 43 किलोपर्यंत असायला हवं। हे प्रमुख निकष आहेत
त्याच्यानंतर मुलांसाठी जी चेस्ट असते, छाती, ही छाती आहे मुलांना 79 सेंटीमीटर जी आहे ही न फुगवता आहे 79 सेंटीमीटर, आणि फुगून जर बघितली तर 5 सेंटीमीटर ही वाढायला पाहिजे. म्हणजे जनरली मी सांगेल तुम्हाला हे 74 सेंटीमीटर न फुगवता आहे आणि फुगून जवळपास 79 सेंटीमीटर, म्हणजे त्यांच्या दरम्यान जे एक 5 सेंटीमीटरचा या ठिकाणी प्रेस असला पाहिजे. तर ही झाली पूर्ण सूचना. आणि हो, त्याच्यानंतर ह्या शारीरिक पात्रतेमध्ये सुद्धा रात आंधळेपणा किंवा रंग आंधळेपणा, आपण कलर ब्लाइंडनेस म्हणतो, ते सुद्धा असायला पाहिजे नाही. हे लक्षात घ्यायचं आहे की त्यांच्या म्हणजे पूर्ण विद्यार्थी हा निरोगी असला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सोबतच त्यांनी जे लेखी स्वरूप सांगितले, परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे, तर लेखी परीक्षेच्या स्वरूप संदर्भात आपल्याला बोलायचं झालं तर हा जो पेपर आहे हा एकच दिवस पेपर असणार आहे. या पेपरची तारीख कधी असणार आहे तेही मी तुम्हाला उल्लेख सांगणार आहे. सोबतच या पेपरचा जो टायमिंग आहे हा कोणता असणार आहे, किती तासाचा पेपर असणार आहे आणि कोणत्या विभागामध्ये विभागला जाणार आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. हा जो पेपर आहे SPIचा, हा महाराष्ट्रातील विविध सेंटरवर होत असतो. जसं की आता एखादा छत्रपती संभाजीनगरला ज्या ठिकाणी त्याची एक्झाम होईल, असे मोजकेच सेंटर एक 8 ते 10 सेंटर या ठिकाणी दरवर्षी असतात. मे बी वाढू शकतात मुलाची संख्या जर वाढली तर, परंतु जनरली दरवर्षीप्रमाणे एक 8 सेंटर या ठिकाणी असतात. मोजक्याच ठिकाणी त्यांची एक्झाम्स वगैरे होते मोठ्या शहरामध्ये. तर आपण बघणार आहोत लेखी स्वरूपाचे या ठिकाणी. तर लेखी स्वरूपाचे जे लेखी आहे ती आहे 600 मार्काची या ठिकाणी. 600 मार्कापैकी जे गुण आपण म्हणतो की कोणत्या घटकाला किती गुण दिलेले आहेत, तर त्यांनी पहिला जो पेपर आहे तो पेपर हा एकच असणार आहे, पण सेक्शनमध्ये वाटलेला आहे. ए सेक्शनमध्ये जे दिलं आहे त्याने 300 मार्क दिले आहेत. तर 300 मार्क जे असणार आहे, 300 मार्क जे असणार आहे हे गणितासाठी म्हणजे मॅथ्ससाठी असणार आहे आणि 300 हे गॅट पेपरसाठी असणार आहे. तर गॅटमध्ये सुद्धा त्यांनी बराचसा भाग या ठिकाणी गोळा करून ठेवलेला आहे. गॅट म्हणल्यानंतर त्यांचा विषय खूप म्हणजे सोशल सायन्स आलं त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर त्यांचं बुद्धिमत्ता वगैरे बरेचसे घटक या ठिकाणी असणार आहे. म्हणजे या संदर्भात तुम्हाला सांगायचं झालं तर संपूर्ण जी माहिती मार्गदर्शन आहे तुम्हाला SSC डिफेन्स अकॅडमी छत्रपती संभाजीनगर हे तुम्हाला पूर्ण तुमची निवड होईपर्यंत तुमच्या पाठीमागे असणार आहे. तुमचं पूर्ण मार्गदर्शन या ठिकाणी अकॅडमीमार्फत तुम्हाला मिळणार आहे. ही जी तयारी आहे ही तयारी करत असताना हे 600 मार्क आहे. सोबतच त्याला पेपर कशा स्वरूपात असतो, तर पेपर हा MCQ स्वरूपाचा असतो. म्हणजे त्याला 4 पर्याय असतात. 4 पर्यायापैकी तुम्हाला एक पर्याय टिक करायचं असतं. बऱ्याचशा पालकांचं विचारणं असे असते की सर याला निगेटिव्ह सिस्टीम असते का? तर होय, आतापर्यंत निगेटिव्ह सिस्टीम याला नव्हती, पण 2 वर्षानंतर जसा अभ्यासक्रम बदलला तशी त्याची पद्धतीसुद्धा या ठिकाणी बदललेली आहे. निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी चालू झालेली आहे. प्रत्येक योग्य उत्तराला म्हणजे जे प्रश्न असतात 75 मॅथ्सचे आणि 75 गॅटचे, एकूण प्रश्नाची संख्या 150 आहे आणि गुणांची संख्या आहे 600. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा असणार आहे 4 मार्क्ससाठी. म्हणून निगेटिव्ह सिस्टीम कशी असणार आहे, तर एका चुकीच्या उत्तराला -1 या ठिकाणी मायनस म्हणजेच निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी असणार आहे. म्हणजे योग्य उत्तराला 4 गुण असणार आहे आणि अचूक उत्तराला किती 4 आणि चुकीच्या उत्तराला 1 मायनस या ठिकाणी होणार आहे. याची तुम्ही या ठिकाणी दखल घ्यायची आहे. पेपर कसा सोडवायचा आहे, टायमिंग किती असणार आहे, 3 तासाचा या ठिकाणी टायमिंग असणार आहे. पेपर हा 1 डेच असतो, हेही लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या ठिकाणी तयारी करत असताना तुम्हाला फॉर्म कुठं भरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. जे गव्हर्नमेंटची वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचे हॉल तिकीट्स कधी येणार आहेत, तर वेळोवेळी हेच एक मार्गदर्शन आहे. तुम्हाला हॉल तिकीट्स कधी येणार आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म जो भरताय हा फॉर्म कुठे भरायचा आहे, कोणत्या वेबसाईटला भरायचा आहे, मुलांसाठी वेगळी आहे आणि मुलींसाठी वेबसाईट वेगळी आहे. हे त्या ठिकाणी पालकांनी आणि मुलांनी व मुलींनी लक्षात घ्यायचं आहे की एकाच वेबसाईटला दोन्ही फॉर्म भरू नये. फक्त मुलांसाठी वेगळी वेबसाईट आहे, मुलींसाठी वेगळी वेबसाईट आहे. तर मुलांसाठी जी वेबसाईट आहे ती आहे www.spiaurangabad.com. या वेबसाईटला जाऊन तुम्ही व्हिजिट करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरत असताना जे काही अडचण येणार आहेत त्यासाठी जे स्क्रीनवर नंबर दिले त्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. संपर्क साधत असताना जर अचानकपणे एखाद्या वेळेस कॉल घेतला नसेल तर परत रिपीट तुम्ही त्याच नंबरला त्या ठिकाणी कॉल करायचा आहे. नंबर आहे 70 28 02 72 60 84 21 66 12 56 या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. जर काही अधिक माहिती जर लागली नोट्स, क्वेश्चन पेपर, बुकच्या संदर्भामध्ये, ऑनलाईन लेक्चरच्या संदर्भामध्ये, तरीसुद्धा संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी घरबसल्या या ठिकाणी मिळणार आहे. क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला नोट्स किंवा मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला होम ॲड्रेसला मिळणार आहेत. हे तुम्हाला संपूर्ण जी व्यवस्था आहे ही तुमच्या होम ॲड्रेसला मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी जी तयारी करत असताना संरक्षण क्षेत्रामध्ये अधिकारी होत असताना तुम्हाला फक्त जिद्द आणि मेहनत ह्या 2 गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे. म्हणून चला संरक्षण क्षेत्रामध्ये अधिकारी होण्याची ही सुवर्ण संधी
हातची जाऊ देऊ नका. म्हणून आताच या तयारीला लागा आणि परीक्षा कधी असणार आहे या संदर्भातही मी तुम्हाला हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल फॉर्म भरण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता, जे स्क्रीनवर नंबर दिले आहेत. आणि हो, तुम्ही जे प्रवेश घेता विविध संस्थेमध्ये किंवा अकॅडमीमध्ये त्यावेळेस थोडंसं सूचनांचं पालन करून या ठिकाणी, किंवा जे काही आता बराचसा ऑनलाईन फ्रॉड चालू आहे, तर काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. आपली फसवणूक तर होणार नाही ना, या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काळजीपूर्वक ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणून अधिक माहितीसाठी तुम्हाला जे स्क्रीनवर नंबर दिले मार्गदर्शनासाठी त्याच्यावर तुम्ही कॉल करायचा आहे. जय हिंद.